लोकल सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट। मुंबईकरांचं आयुष्य कधीच कुणावाचून अडत नाही, यालाच मुंबई स्पिरिट असंही म्हणतात। मात्र मुंबईकरांना जिथे आहे तिथेच एका क्षणात थांबायला लावणारी आणि अख्खी मुंबई ठप्प करण्याची क्षमता असणारी एकच यंत्रणा मुंबईत आहे। तिचं नाव मुंबई लोकल। या लोकलनं आजवर अनेकांचा प्रवास अनेकदा ठप्प केलाय। मात्र ठप्प झालेला हा प्रवास काही मिनिटांच्या किंवा फार फार तर काही तासांच्या अवधीनंतर पुन्हा सुरू होतो। मात्र असे अनेक प्रवासी आहेत की ज्यांचा प्रवास याच लोकलमुळे आयुष्यभरासाठी ठप्प झाला आणि एकदा तो ठप्प झाला तो कायमचा ठप्प झाला। त्यापैकीच एक आहे कुर्ल्याची मोनिका मोरे। या घटनेला अजून महिनाही पूर्ण झाला नाहीये। लोकल पकडण्याच्या गडबडीत एका खड्ड्यात मोनिकाचा पाय अडकला आणि ती थेट लोकल खाली गेली आणि या अपघातात तिला आपले दोन्ही हात गमवावे लागले। मोनिका अजूनही या घटनेनं सावरली नाहीये। आजही ही घटना तिला अगदी स्वच्छपणे आठवते। तिथून निघालो, घाटकोपर स्टेशनला आलो, नंतर 2 नंबर प्लॅटफॉर्मवर आलो। पहिली ट्रेन आली, खूप गर्दी होती। मग परत पाठी आलो, म्हणजे ट्रेनसाठी पुढे गेलेलो पण परत पाठी आलो। मग थोड्या वेळ थांबलो, मग दुसरी ट्रेन आली। दुसरी ट्रेन पण पकडली नाही, त्याच्यात पण गर्दी होती। तिसरी ट्रेन आली, तिसऱ्या ट्रेनमध्ये माझ्या मैत्रिणी चढल्या। मी पाठचा डब्बा होता त्याला चढायला नाही भेटलं म्हणून थोडी पुढे गेली। पुढच्या डब्याला चढली, म्हणजे जस्ट हात ठेवला आणि पाय पण ठेवला आणि ट्रेन सुरू झाली आणि नंतर पडली। कालांतराने या घटनेतून मोनिका मानसिकरित्या सावरली तरी सुद्धा इथून पुढच्या आयुष्यभरासाठी कुठल्या अडचणी, कुठली चॅलेंजेस घेऊन तिला जगायची आहेत याची कदाचित रेल्वे खात्याला देखील कल्पना नसेल। जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा माहितीच नव्हतं माझे 2 हात गेले। नंतर कळलं मला, जेव्हा मी ते आली तेव्हा बेशुद्ध होते, ऑपरेशन झालेलं जस्ट। जेव्हा जाग आली तेव्हा हातच माझे हे नाही झालं, तेव्हा पप्पांना जोरात ओरडून बोलले माझे हात घे। सगळ्या पप्पा पण रडले। त्यामुळे लेक्चर्स चुकले तरी चालतील, मात्र गर्दीच्या लोकलमध्ये चढू नका असा मोनिकाचा सगळ्यांना सल्ला आहे। गर्दी असेल तर बिंदास सोडा, कारण की आता सगळ्यांना कळलंय, टीचर्स लोक पण काय बोलणार नाही। लेक्चर अटेंड नाही झाले तरी चालेल, नंतर आपल्याला नोट्स भेटतात। काय काय मुली तर अक्षरशः लटकतात, तसं लटकायला नाही पाहिजे। हीच कथा सायनच्या समीर झवेरींची। मुंबई लोकलनं त्यांचं आयुष्य देखील असंच ठप्प केलं। अपघाताचे ते काही क्षणच, मात्र या क्षणांनी समीरचे दोन्ही पाय कायमचे हिरावून घेतले। मेरा एक्सीडेंट तो 1989 में बोरिवली स्टेशन पे हुआ था और वो एक्सीडेंट में ये दुर्भाग्य रहा कि मेरे दोनों पैर रेलवे पटरी पे थे, तो वो दोनों पैर कट गए, मगर बाकी जो हिस्सा था बाहर था, तो मेरी जिंदगी बच गई। अपघातातून शारीरिकदृष्ट्या सावरता येतं, मात्र आयुष्याचं गणितच बिघडवून टाकणारा हा अपघात केवळ एकदा होऊन संपत नाही। बॉम्बे हाईकोर्ट ने सन 2004 में आदेश दिया था, आज से 10 साल पहले, कि एक्सीडेंट रोकने के लिए आप जो प्लेटो का गैप है वो कम करो, बाउंड्री वॉल बनाओ, 2 रेलवे पटरी के बीच में फेंसिंग करो, एक्सीडेंट होने के बाद उनको फर्स्ट एड दो, उनको एम्बुलेंस से जो नज़दीक हॉस्पिटल है, चाहे सरकारी हो या प्राइवेट हो, वहाँ पे शिफ्ट करो। मगर ये आदेश का 10 साल हो गए। हाईकोर्ट ने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट का नोटिस भी इश्यू किया जनरल मैनेजर्स को, उसका पालन नहीं हो रहा है। और दूसरी तरफ पूरी लापरवाही है रेल प्रशासन की। जैसे कि यहाँ पे जो ऑफिसर आते हैं, आप महेश कुमार जो जनरल मैनेजर अभी रेल मंत्री के भांजे के साथ घूसकांड में पकड़े गए, आप देखेंगे तो एक कुर्सी के लिए पैसे दे के आते हैं, एक कुर्सी पे बैठ के वो भ्रष्टाचार करते बेशुमार, और बड़ी कुर्सी खरीदने के लिए फिर रिश्वत देते हैं। तो उनका ये प्रोसेस चलते रहता है, जहाँ पैसेंजरों की जानमाल की कोई किसी को परवाह नहीं है। गेल्या वर्षात मुंबईत मध्य रेल्वेवर झालेल्या अपघातात
2297 जणांनी आपले प्राण गमावलेत तर 2310 जण जखमी झालेत. पश्चिम रेल्वेवर 1244 जणांचा रेल्वे अपघातात बळी गेलाय तर 1498 जण जखमी झालेत. गेल्या वर्षात 3500पेक्षा अधिक लोकांचा रेल्वे अपघातात बळी जाऊन देखील रेल्वे प्रशासनाला जाग आलीये का? भविष्यात मोनिका मोरे किंवा अमित पांडे घडणार नाहीत असं आज आपण ठामपणे म्हणू शकतो का? चला पाहूया. उदाहरण पहिलं, सध्या आपण उभे आहोत डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर. या ठिकाणी CST वरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट ट्रेन येत असतात आणि इथे ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्यामधलं अंतर एवढं प्रचंड आहे की इथल्या महिलांना अक्षरशः उड्या मारून इथून खाली उतरावं लागतं. विशेषतः गर्दीच्या वेळी अपंगांना किंवा गरोदर महिलांना या प्लॅटफॉर्मवर उतरणं अत्यंत जिकिरीचं असतं आणि एखाद्या महिलेचा पाय दुसऱ्या महिलेला चुकून जरी लागला तरी या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. वारंवार याकडे लक्ष वेधून सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून यावर काहीही कारवाई झालेली नाही आहे. उदाहरण दुसरं, कल्याण स्टेशनवरचा कर्जत. या ठिकाणी जेव्हा जेव्हा लोकल येते त्यावेळी जे प्रवासी कर्जतला उतरतात त्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी फुटओव्हर ब्रिज ऐवजी अशा प्रकारे ट्रॅक ओलांडून जावं लागतं. आता आपण बघतो आहोत कर्जतच्या दिशेने चाललेली ही ट्रेन पार झाल्यानंतर ट्रॅक ओलांडून कल्याण ईस्टकडे जाण्यासाठी प्रवासी येऊन उभे राहतात. ही ट्रेन क्रॉस होते आणि त्यानंतर हा प्रवाशांचा अख्खाच्या अख्खा जथ्था पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतो. या ठिकाणी अशाच प्रकारे ट्रॅक ओलांडून प्रवाशांना पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडचा प्रवास करावा लागतोय, जो अत्यंत जीवघेणा ठरू शकतो. आणि अशा प्रकारच्या अपघातात आजवर अनेक बळी जाऊन सुद्धा याच्यावर कुठलाही उपाय करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलेलं या क्षणापर्यंत तरी दिसत नाहीये. उदाहरण तिसरं, ठिकाण घाटकोपर प्लॅटफॉर्म क्रमांक 2. हा तोच प्लॅटफॉर्म आहे जिथे महिनाभरापूर्वी मोनिका मोरे या तरुणीला अपघातामध्ये आपले दोन्ही हात गमवावे लागले होते. या ठिकाणचा खड्डा जरी बुजवण्यात आलेला असला तरीसुद्धा आजही या ठिकाणी प्लॅटफॉर्म आणि रेल्वे यांच्यामध्ये असलेला गॅप प्रचंड मोठा आहे आणि त्याचमुळं डोंबिवलीतल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 सारखीच अवस्था घाटकोपरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आहे आणि हा गॅप बुजवण्याच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना इथे करण्यात आलेल्या नाहीत. मोनिकाचा अपघात झाला त्या ठिकाणी जरी तो खड्डा बुजवण्यात आलेला असता तरीसुद्धा इथं असलेल्या गॅपच्या दृष्टीने ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या या क्षणापर्यंत तरी झालेल्या नाही आहेत. आता आपण पाहूया रेल्वे आणि प्लॅटफॉर्म यांच्या बाबतीत सरकारचे नियम काय आहेत. फलाट आणि गाडी यांच्यातील उंची जास्तीत जास्त 35.5 सेंटीमीटर म्हणजेच 1 फूट 2 इंच एवढी असावी असा रेल्वेचा नियम आहे. नियमानुसार फलाट आणि रूळ यांच्यातील अंतर हे 840 मिलीमीटर असावं लागतं. रूळ आणि लोकल गाडी यांच्यातील अंतर 1120 मिलीमीटर, तसंच फलाट आणि लोकल गाडीचे फुटबोर्ड यांच्यातील अंतर 280 मिलीमीटर एवढं असणं अपेक्षित आहे. मात्र या नियमांचं पालन होताना दिसत नाही. हे वाढत्या अपघातांवरून स्पष्ट दिसतंय. गर्दीच्या वेळी प्रवाशांचा सहज अपघात होऊ शकेल अशा जागा रेल्वे स्टेशन्सवर असताना त्यांची डागडुजी का केली जात नाही? अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देखील रेल्वे प्रशासनाची संवेदनशीलता थोडी तरी वाढलीये का? तेवीस जानेवारीला माननीय रेल्वे मंत्री महोदय आपल्या मुंबईला आले होते, तर मी त्यांना सह्याद्री रेस्ट हाऊसवर भेटायला स्वतः गेलेली आणि आमच्या रेल्वे प्रवासी महासंघाकडून जे काही 6 पानी आमचं निवेदन होतं त्यामध्ये रेल्वे प्रवाशांच्या खऱ्या मागण्या ज्या आमच्या आहेत ते निवेदन मी घेऊन प्रत्यक्ष त्यांना भेटली. त्यावेळेला त्यांच्या बोलण्यावरून ते आपल्या उपनगरी रेल्वेच्या बाबतीत फार उदासीन वाटले, कारण त्यांना जेव्हा मी अपघाताचं प्रमाण आणि रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमधली जी रुंदी आहे त्याच्यामुळे होणारे अपघात या विषयावरती चर्चा केली, तेव्हा त्यांनी आम्हाला अशा काही पर्याय सांगितला की जो एकदम हास्यास्पद आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही रेल्वे ही स्वस्त असल्यामुळे सगळेजण रेल्वेचा उपयोग करायला बघतायत,
आणि त्याच्यामुळे प्रचंड गर्दी वाढते. तर त्यापेक्षा तुम्ही बसचा पर्याय लोकांसमोर ठेवा, बसचा वापर करा आणि बसची फ्रिक्वेन्सी वापरा. त्यावेळेला मी त्यांना उपनगरी रेल्वे ही कुठून सुरू होते आणि कुठे संपते हे तरी आपल्याला माहिती आहे का म्हणून विचारलं. आणि त्यावेळेला मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की कर्जत कसाऱ्यापासून उपनगरी रेल्वे सुरू होते, त्यामुळे बसचा पर्याय त्याच्यासाठी योग्य नाही आहे. आज प्रत्येक गाडीमध्ये अर्ध्या मिनिटामध्ये, अर्धा मिनिटसुद्धा नसतं प्रत्येकाला. जे काही सेकंड्समध्ये गाडी उतरतात, चढतात, घाईघाईमध्ये ते पडतात आणि तिथे पुष्कळ मरतात. पण सगळ्यात मोठी प्रश्न म्हणजे आहे गाडीतून पडणारे लोक जे आहेत, गाडीतून पडणारे, त्यांच्याकरता रेल्वे काहीही लक्ष देत नाही. रेल्वे ॲक्टमध्ये हे प्रोव्हिजन आहे की जे गाडीतून पडतात दारातून त्यांच्याकरता सगळ्यांना त्यांना लक्ष घ्यायला. अरे इथपर्यंत आहे की त्याची नोंद सुद्धा होत नाही अशा ॲक्सिडेंटची. अशी नोंद करायला झालं तर मला वाटतं हजारो लोक महिन्याला मिळतील त्यांना. असे ते काहीच करत नाही आहे. बरं, ते नंतर त्या लोकांना जेव्हा शिफ्ट करायचं असतं हॉस्पिटलमध्ये रेल्वे समजते की त्यांची जबाबदारी फक्त GRPला दिलं की त्यांची जबाबदारी संपली. असं नाही आहे. रेल्वे ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे की त्यांना उचलून तिथे दवाखान्यात नेस्तवर आणि पुढे त्यांचे नातेवाईक येस्तवर रेल्वेची संपूर्ण जबाबदारी आहे. रेल्वेची माणसं कधी कुठे दवाखान्यात जातच नाही आणि ते नियरेस्ट हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे त्याच्याकरता काहीही व्यवस्था केलेली नाही. ते फक्त उचलतात आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेतात. ते किती लांब असलं तरी तोपर्यंत माणूस दगावतो. जर यांनी व्यवस्था केली असेल की इमिजिएटली जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा, तर ते मला वाटतं की याच्यामुळे 50% लोकांचे जीव वाचू शकतील. सुरक्षेच्या संदर्भात बोलायचं झाल्याच्या नंतर रेल्वे प्रशासन उदासीन आहेच. आणि या बजेटमध्ये काय अपेक्षा करायची, एकच अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की प्रत्येक रेल्वे स्थानकावर जे काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधांकडे लक्ष केंद्रित करावं आणि आम्हा प्रवाशांना प्रवास सुखकर कसा करता येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी. रेल्वेचा अर्थसंकल्प तोंडावर आलाय. अर्थात अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधी मागण्या करून त्यांचा अर्थसंकल्पात समावेश होत नसतो हे वास्तव आता सामान्यांच्याही लक्षात यायला लागलंय. त्यासाठी 6 महिने आधीच आपापल्या भागातल्या मागण्या घेऊन प्रवासी संघटना रेल्वे मंत्रालयापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. आपण पाहूया मुंबईकरांनी यावेळी आपल्या नेमक्या कुठल्या मागण्या रेल्वेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही रेल्वे अपघातात जे मोठ्या संख्येने हल्ली लोक मरत आहेत त्यांच्यासाठी जी 3 किंवा 4 लाखाची तरतूद उपलब्ध करून देण्यात येते त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी. आणि रेल्वेच्या चुकांमुळे जे काही अपघात होत आहेत त्यांनाही रेल्वे अपघातात भरपाई मिळावी. कारण प्लॅटफॉर्म आणि ट्रेन याच्या रुंदीमुळे बरेच प्रवासी चढताना त्याच्यामध्ये पडून अपघातात मरण पावतात आणि त्यांची संख्या आता खूप जास्त प्रमाणात झालेली आहे. तर त्या लोकांनाही रेल्वे क्रॉसिंगमध्ये यांनी न दाखवता या अपघातामध्ये मरण पावलेल्यांना रेल्वेच्या चुकांमुळे झालेल्या अपघातांमुळे त्यांना भरपूर प्रमाणात भरपाई द्यावी ही मागणी पहिली आहे. त्याच्यानंतर 5वी 6वी लाईन जी आहे आपली उपनगरीय मध्य रेल्वेला जी नवीन 5वी 6वी लाईन टाकली जाते त्याचं लवकरात लवकर त्यांनी तरतूद उपलब्ध करून काम पूर्ण करावं ही एक मागणी आहे. त्याच्यानंतर FOB की ज्याच्यामुळे लोक रेल्वे क्रॉसिंग न करता FOBवरून जातील. जिथे FOB नाही आहेत तिथे लवकरात लवकर त्याच्यासाठी तरतूद करून FOB द्यावे हे अशा आमच्या मागण्या आहेत. रेल्वे बजेटमध्ये आम्ही हे प्लॅटफॉर्म हाईट्स उंच करायला सांगितलं होतं. नंतर हे फूट ओव्हर ब्रिजेसचे सांगणार होतं. फूट ओव्हर ब्रिजेस तर इतके निग्लिजंट आहे की बदलापूर एक स्टेशन उदाहरण म्हणून देतो की बदलापूरला 60 ते 70 हजार लोक रेल्वे ट्रॅक क्रॉस करतात. बरेच लोक त्याच्यामध्ये मरतात. पण रेल्वेने त्याचं अजून काही केलंच नाही आहे. त्या गाड्या मी ठाण्याहून जर चालवल्या तर गर्दी कमी होऊ शकेल. कारण मुंबईहून येणाऱ्या गाड्यामध्ये लोकांना जागा मिळत नाही आणि त्याच्यामध्ये पडतात. वेस्टर्नला सुद्धा तुम्ही त्याचं अंधेरी आणि विरारहून गाड्या येतात त्या अंधेरीहून चालू केल्या किंवा बांद्र्याहून चालू केल्या तर पुष्कळ रिलीफ मिळू शकेल त्याच्यामध्ये.
त्यांचा रन सुद्धा कमी होईल, त्यांना एक्स्ट्रा गाड्या मिळू शकतील, ते केलं तर लोक पडण्याची शक्यता कमी आहे. ते गेल्या 3 वर्षापासून सजेस्ट करतो आहोत की प्लॅटफॉर्मची अरेंजमेंट आहे, ज्या जिथे गर्दीचे स्टेशन फार आहे, उदाहरणार्थ दादर, ठाणे, घाटकोपर, डोंबिवली या ठिकाणी तुम्ही डबल एक्झिट करा, म्हणजे दोन्ही बाजूनी उतर आणि चढण्याची सोय करा. अहो त्याचा ट्रॅफिकला जेवढा होईल तो 50% त्याचा रिलीफ मिळतो. 50% इकडनं उतरतील, 50% दुसऱ्या बाजूने उतरतील, पण तेही करायला तयार नाहीये. आम्ही संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे 2-2 तासाचे जे गॅप आहेत मध्य रेल्वेच्या मार्गावर, 1.5 तासाचे गॅप आहेत, ते पश्चिम रेल्वेप्रमाणे 10 ते 20 मिनिटाला प्रत्येक गाडी सोडवण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली. त्याचप्रमाणे CCTV कॅमेरे आणि सुरक्षा यंत्रणेवर जास्त भर द्यावा ही विनंती करण्यात आली होती. परंतु 1 वर्ष पूर्ण झाला, परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचं कारवाई केल्याचं रेल्वे प्रशासनाकडनं आढळून आलेलं नाहीये. रेल्वे बजेटमध्ये सुरक्षेच्या संदर्भात आम्ही मागच्याच मागण्यात तग धरून आहेत की दरवर्षी तुम्ही बोलता सुरक्षा यंत्रणाच्या बाबतीमध्ये आम्ही असं स्क्वॉड करू, महिला स्क्वॉड करू, परंतु कुठल्याही प्रकारचा महिला स्क्वॉड 1 वर्षभरात सुद्धा कुठल्याही मध्य रेल्वेच्या किंवा पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर त्यांनी स्थापन केल्याचं दिसून येत नाहीये. रेल्वेच्या अर्थसंकल्पाकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे तरी का होईना मुंबईकरांच्या पदरात काहीतरी पडेल अशी मुंबईकरांना अपेक्षा आहे. निदान यंदा तरी केंद्र सरकार दरवर्षीप्रमाणे रोज मरे त्याला कोण रडे असं म्हणत मुंबईकरांकडे दुर्लक्ष करणार नाही, हीच अपेक्षा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.